सकाळची सुरुवात मस्त अशी पोरांच्या ॲक्टिव्हिटीला झाली. बाहेर येऊन बघते तर मनसोक्त हे रंग खेळत बसले होते. थोड्या वेळ बाहेर उभा राहून नंतर मग घरात आले आणि बाकीच्या कामाला सुरुवात केली. पहिलं तर हे वाळू गोळा करून घेतलं. त्याला लागलंय तरी पण रोहानचं काही खेळणं बंद नाही. त्यामुळे असं कंटिन्यू त्याला लक्षच ठेवावं लागतंय. कधी त्या जखमेला हात लावून सांगता येत नाही. थोड्या वेळ झालं की आरशात येऊन असं बघायचं काम चाललंय. गुपचूप बघत होता. त्याला वाटलं कुणीच पाहत नाही, पण मी पाहिलं की मग परत रोजच्यासारखं खेळायला सुरुवात केली. एक वेळ मोठ्या माणसांना लागलं तर ते समजून तरी घेतात, एका जागेवर तरी बसतात. पण लहान मुलांचं तसं नसतं. त्यांना फिरायचं पण असतं, खेळायचं पण असतं. तसंच रोहनचं इथं काहीतरी चाललेलं आहे. खुर्चीच्या मागे उभं राहून असं मला पिकाबू करण्याचं चाललेलं होतं. बळच त्याला तिथून बाहेर काढलं आणि मग माझ्या मांडीवर बसून त्याला खेळायला घेतलं. ABCD. आज रोहनच्या वडिलांचा वाढदिवस होता, पण आमच्याच्याने काहीच करणं झालं नाही. मग काय संध्याकाळी एक मेनू तरी निदान जेवणात चांगला बनवावा असं ठरवलं. मग खीर, चपाती, वरण भात आणि पापड, मेथीची भाजी असा काहीसा मेनू मी आज बनवला होता. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.